सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या जात आहे। तृप्तीताई, या भोंदू अशोक खरातच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून वधवून घेतलंय नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। पोलीस ज्यावेळेस त्याला घेऊन जात होते त्या संदर्भातला एक व्हिडिओ समोर आला। त्या व्हिडिओमध्ये तो रडतोय आणि अर्थातच त्याला या सगळ्या गोष्टींचा पश्चाताप झाल्याचं देखील दिसतंय। बघा, आता नाशिक पोलिसांचं मी मनापासून अभिनंदन करते। जी एसआयटी चौकशी जी सुरू आहे त्या संदर्भामध्ये वेगवान तपास सुरू आहे आणि आता जेव्हा खरातला रडायला आलं तेव्हा आता त्याला कुठेतरी पश्चाताप होतो, पण आता पश्चाताप होऊन काही उपयोग नाहीये, कारण खरातची अजिबात सुटका नाही आणि खरात बरोबर जे जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्या सगळ्यांची चौकशी होणार आहे। हे काय एका खरातचं एकट्याचं काम नाहीये, याच्याबरोबर मोठी एक टोळी जी आहे ती कार्यरत आहे। त्यामुळे याच्यामध्ये मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा यापुढे होईल अशा पद्धतीची शक्यता आहे। त्यामुळे खरातला ज्या पद्धतीनं पोलिसांनी रडारवर धरलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं कडक आदेश दिलेले आहेत आणि महिलांच्या बाबतीतलं हे प्रकरण आहे। महाराष्ट्रात म्हणजे पुरोगामी महाराष्ट्रात महिलांबरोबर अशा पद्धतीचं कृत्य एखादी व्यक्ती करते, तेही शेकडो महिलांबरोबर केलेलं कृत्य समोर येतं आणि त्याच्यानंतर त्याला जेव्हा मुसक्या आवळल्या जातात, त्याच्याबरोबर राजकीय नेत्यांचे संबंध येतात, तेव्हा अशा पद्धतीची चौकशी होणं, त्याला जे आहे ते त्याची जागा दाखवणं आणि त्याला कडक शिक्षा करणं हे पोलिसांचं काम आहे आणि मला वाटतं की पोलीस योग्य रीतीने करतायत। आता अशोक खरातची जी आहे ती अजिबात सुटका होणार नाही आणि त्याला जी आहे ती जास्तीत जास्त म्हणजे अगदी फासापर्यंत त्याला लटकवलं जाईल अशा पद्धतीची शिक्षा होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी एसआयटीचा तपास जो आहे तो योग्य रीतीने सुरू आहे। अगदी तृप्तीताई, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशोक खरातचं हे प्रकरण आहे ते फक्त महिलांच्या शोषणापुरतं आता मर्यादित राहिलेलं नाही, त्याची व्याप्ती देखील वाढत चाललेली आहे। त्याची अमाप गडगंज संपत्ती असेल, यासोबतच तो त्याच्या भक्तांना धमकावत सुद्धा होता की एखाद्या महिलेने जर विरोध केला तर तिच्या कुटुंबाला धमकी दिली जात होती, असे देखील प्रकरणं समोर येतात। या संदर्भात नेमकी आता किती कठोर कारवाई होणं गरजेचं आहे ताई? याच्यामध्ये आपण जर बघितलं, याच्या आधी आसाराम बापूंवर झालेली कारवाई असेल, पंजाबमध्ये झालेली आपण कारवाई काही बोंधूंवर बघितलेली आहे आणि या संदर्भामध्ये जसं महिलांच्या बाबतीतल्या लैंगिक शोषणाचा मुद्दा आहे तसाच जे आहे तो जमीन व्यवहार, आर्थिक गैरव्यवहार असेल, अंधश्रद्धा पसरवणं असेल, महिलांना धमकावणं असेल, महिलांबरोबर लैंगिक शोषण करून त्यांचंच व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तुम्ही जर या बाबतीत काही बाहेर बोललात तर मला हे व्हिडिओ दाखवायला लागतील असं ब्लॅकमेलिंग केलेलं असेल तर या संदर्भामध्ये आता एसआयटीचे स्टेटमेंट चालू आहेत। काही पीडित महिलांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झाले, आपण त्यात बघितलं असेल की कालपासून काही गुन्हे दाखल व्हायला लागले। जसे जसे स्टेटमेंट रेकॉर्ड होत आहेत तसे तसे गुन्हे जे आहेत ते वाढत जातील आणि याच्यामध्ये जे आहे ते जास्तीत जास्त कठोर शिक्षा जी आहे ती खरातला होणं गरजेचं आहे। धन्यवाद तृप्तीताई, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे, धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।